गुड मॉर्निंग. मुन्नारमधनं सर्वांना सुप्रभात. मित्रांनो, मुन्नार शहर आज आता सोडतोय, मुन्नारमधनं निघतोय. मुन्नारमधली माहिती आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये बघता आलेली आहे. तब्येत आज बरी आहे. फूड पॉयझन झालेलं आहे. काल रात्री इथल्या हॉटेलवाल्यांनी खूप छान मदत केली. डॉक्टरांना बोलवलं, त्यांनी इंजेक्शन दिलं. आत्ता तरी मला बरं वाटतंय. त्यामुळे इथून पुढचा प्रवास कुठे कसं करीन त्याचा जो मी एक प्लॅन केला होता त्याप्रमाणे होऊ शकेल का नाही मला माहीत नाही. पण ॲटलिस्ट आता इथून 150 किलोमीटरवरती कोची आहे. आधी कोचीला जातो आणि मग पुढच्या प्रवासाची सगळी माहिती मी आपल्याला देतो. काल मला झालेला त्रास हे मी घरी कळवल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांनाही त्याचा खूप त्रास झाला असेल आणि त्यांची काळजी अर्थातच वाढलेली आहे. आणि म्हणूनच इथून थेट आता शक्यतो पुण्याला लवकरात लवकर परतण्याचा विचार करतोय. आणि त्यासाठी मी आज पहिलं कोचीमध्ये जाणार आहे. कोची हे साधारण 150 किलोमीटर आहे. या 150 किलोमीटरचा प्रवास मला कसा झेपतोय याच्यावरती कोची ते पुण्याचा प्रवास हा मी ठरवणार आहे. सब KL गाडी में अपना MH चल रहा है भैया, MH. हे बघा, रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे मग असे जॅम होतो अचानक. एक लेन चालू होती, एक लेन बंद ठेवतात ते. आपल्याला आपली गडबड होती त्यामुळे शक्यतो लवकर निघत जावा. आज सकाळी उशिरा निघालो आणि अशा एका भल्या मोठ्या ट्रॅफिक जॅममध्ये मी अडकलोय. फोटो काढणाऱ्यांची गर्दी बघा. पर्यटकांचा उत्साह इतका असतो की ते बेभान होऊन रस्त्याच्या मध्येच उभं राहून फोटो काढत असतात. रस्ते छोटे आहेत. मोठी गाडी अशी आली की गडबड होती बघा टर्नला. अनाचल, आंचल, काय प्रोनाऊन्सिएशन माहीत नाही, पण तिथं आहोत आपण आता. मित्रांनो, मला सगळीकडच्या रूम्सची माहिती नाही देत आहेत, पण हे बघा इथं फोन नंबर्स वगैरे दिलेले आहेत. व्हिडिओजमध्ये तुम्ही ते स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला या ठिकाणी रूम्स जर हव्या असतील तर तुम्ही इथं फोन करून विचारू शकता त्यांना. तीव्र उतार आहे, गाडी एकदम व्यवस्थित चालवायची आपल्याला. मित्रांनो, मुन्नार ते कोची हा जो सगळा प्रवास आहे 150 किलोमीटरचा, यातला निम्मा तरी भाग हा असा नागमोडी वळणांच्या रस्त्यांचा आहे. आणि खास करून मुन्नारकडनं येताना तर हा सगळा भाग असा तीव्र उतारांचा आपल्याला लागतो. मुन्नारमधनं मी आता इरुंबुपालम नावाचं एक छोटंसं गाव शहर आहे तिथं आलोय. कोचीकडे जाताना हे गाव वाटेल लागतं. एकतर अरुंद रस्ते, त्यात या रस्त्यांवर सुरू असलेले कामं, त्यामुळं इथं आपल्याला वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. केरळमध्ये गावाला गावं, शहराला शहरं अशी इतकी लागून आहेत की कोणतं गाव कोणतं शहर संपतंय आणि कोणतं नवीन गावात आपण प्रवेश करतोय हे तिथं असलेल्या पाटीवर वाचल्याशिवाय कळत नाही. खरं तर मुन्नार सोडल्यापासून मागचा 2-2.5 तास मी गाडी चालवत होतो आणि एक क्षणभर विश्रांती घ्यावी म्हणून इथं थांबलो तर इथं मला गरम गरम केळ्याचे वेफर बनवताना पाहता आलं. केळ्यांच्या व्यतिरिक्त इथं रताळी, फणस, बटाट्याचे वेफर्स पण मला पाहायला मिळाले. कुठल्या तरी वाटेत एका ठिकाणी हे हॉटेल दिसलं, म्हणजे इथं ते केळ्याचे वेफर्स फ्रेश तळत होते. केळ्याचे वेफर्स आहेत, त्यानंतर फणसाचे जे गरे आहेत ना तळलेले तसे आहेत ते पण होते. ती प्रोसेस बघितली. पण हा व्यवसाय इतका मोठा आहे ना आता यांचा. म्हणजे मला यांची गोष्ट काय आवडली की तो म्हटलं, साहेब तुम्हाला पुण्याला पोचायला अजून 6-7 दिवस आहे ना, मग माझं कार्ड ठेवा म्हटलं. तुम्ही पुण्याला गेल्यावरती तुम्ही मला ऑर्डर द्या, तुम्हाला 3ऱ्या दिवशी पुण्यामध्ये कुरिअर मिळून जाईल. फ्रेश तळलेले चिप्स, 3rd डे डिलिव्हरी. भारी आहे सगळं, भन्नाट आहे केरळ. ह्या भागात असे असंख्य आहेत बरं काय हॉट चिप्स ची दुकानं. पेरंबवूर टाउन आलंय.
पेरंबवूर टाउन मध्ये पोहोचलो तेव्हा एका प्रचंड मोठ्या ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकलो आणि त्याच वेळेस मला पुन्हा त्रास होतोय असं जाणवायला लागलं आणि म्हणून मी इथून पुढे प्रवास न करता पेरंबवूर मध्येच मुक्काम करायचा निर्णय घेतला. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. कोची ते पुणे या प्रवासात आपलं स्वागत आहे. आणि तत्पूर्वी जे हे माझं चॅनल पहिल्यांदा बघत आहेत त्यांना माझ्या एक्सप्लोर विथ कार्लेकर या चॅनल मध्ये मी त्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी पुणे ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी मधनं केरळ भटकंती करत पुण्याला निघालोय. माझा शेवटचा प्रवास होता म्हणजे केरळ मधला तो मुन्नार मधला, आणि मुन्नार मधनं मी कोचीच्या दिशेला आलो. कोची मध्ये आलो असताना म्हणजे कोची मध्ये येण्या अगोदरच मुन्नार मध्ये मला जेवणात थोडा त्रास झाला. फूड पॉइझनिंग म्हणता येईल, सॉर्ट ऑफ त्रास झाला. आणि त्यामुळं मी माझी केरळची ही जी यात्रा आहे ही मुन्नार मध्ये संपवून आता कोची मार्गे पुण्याला निघायचा निर्णय घेतलेला आहे. कोची ते पुणे मंगलोर मार्गे या मार्गाची माहिती अजून तरी कुणाकडे नाहीये आणि सध्या या महामार्गाची काय अवस्था आहे, या महामार्गाची परिस्थिती काय हे सांगण्यासाठी मी आज कोचीवरनं मंगलोरला चाललोय आणि मग मंगलोरवरनं मी पुण्याला जाणार आहे. ही माहिती मी आपल्याला यासाठी देतोय की येत्या सुट्ट्यांमध्ये आपण जर का पुण्याहून गाडीने किंवा बाय रोड केरळला येण्याचा विचार करत असाल तर या माहितीचा आपल्याला उपयोग होईल अशी मी आशा करतो. चला चला, सकाळ झाली, 15 रुपये द्यायची वेळ झाली. चला चला, घ्या घ्या घ्या, माझे पैसे घ्या, माझे पैसे घ्या, माझे 15 रुपये जातील याचे फक्त. ओनली 15 रुपीज. मी आता थ्रिसूर मध्ये, थ्रिसूर हे मोठं शहर आहे बरं का. वेळेअभावी आहे, मला आज थांबता येत नाही. मला थेट पुणे गाठायचं आहे कोची नंतर. त्यामुळं पुढच्या वेळेस मंगलोर पासून कोचीपर्यंतचा जो भाग आहे ना त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ करू नक्की. सुंदर निसर्ग आहे मात्र केरळचा, नो डाऊट अबाउट इट. खरंच वेळेत जर मंगलोरला पोहोचलो ना तर मी त्याच्याही पुढे जायचा प्रयत्न करेन. कुठलं गाव आहे? पन्नीथाडम. इथं लिहिलंय कुठं तरी पन्नीथाडम. कुन्नामकुलम आहे, कुन्नामकुलम. एकटा गाडी चालवण्याचा हा फायदा आहे बघा. कसंही म्हणजे टारारिरी करत आपलं कुठं पाहिजे तिथं थांबा, पाहिजे तेव्हा निघा, हा एक ऍडव्हान्टेज आहे. कोझेकोड, कन्नूर सरळ जायचं आपल्याला. मल्लपुरम, गोल्ड, एडापल ब्रांच काहीतरी होतं. कुंबिडी आलंय, कुंबिडी मधनं चाललोय आम्ही म्हणजे मी पुट्टीपुरम. नक्की नाव कुठली धरायची? एका बाजूला कुंबिडी, एका बाजूला पुट्टीपुरम. आलो कुठल्या तरी असल्या बोळातल्या रस्त्यातनं काढले ना गाडीला. केरळ मधला सुंदर हायवे हा. काय सुंदर रस्ता आहे बघा, वा, अप्रतिम. पण यांनी ताशी वेग 50 लिहिलाय. कसं शक्य इथं 50चा स्पीड मेंटेन करणं? अच्छा, 80 केला का आता? 65 कारला 80. ओके, हा, मग आपण आहे 80 पर्यंत. बराच वेळ प्रवास केल्यानंतर कुठल्या तरी एका, मी आता मला ते गावाचं नाव आठवत नाहीये, पण मी सुंदर अशा राष्ट्रीय महामार्गावरती आलोय आणि यातला नजारा बघा तुम्ही. ब्युटिफुल रोड्स ऑफ केरला. NH 66 आहे हा. भन्नाट हायवे म्हणजे हा भन्नाट मोठा कुठला तरी ब्रिज, फ्लायओव्हर बांधला यांनी. पण आहे मात्र सगळं सुंदर आहे बरं काय, खूपच अफलातून आहे. केरळमधनं इतके दिवस छोट्या छोट्या रस्त्यांवरनं प्रवास करता करता अचानक असं जेव्हा मोठा महामार्ग आपल्याला मिळतो ना चालवायला, सुख असतं, सुख.
मल्लपुरम 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 24, कासारगोड 233, कोझिकोड 56, पनवेल कोची कन्याकुमारी महामार्ग आहे बरं का हा, लक्षात ठेवा. वाह बढिया आहे, बेस्ट ब्युटिफुल रोड्स. असे रस्ते असतील तर काय लोक एका दिवसात केरळला येतील, 6 दिवस फिरून परत एका दिवसात आपापल्या घरी पुण्या मुंबईला पोचतील. सकाळी कोचीतनं निघालो ना, मी म्हटलं कोइंबतूर मार्गे खरं तरच गेलो असतो, चाललं असतं. इथं एवढी कामं सुरू आहेत, काय खरं नाही. असं ते स्वतःशी माझी एक वार्तालाप चालू होता अंतर्गत. पण आता जेव्हा इथं आलोय, असं हे महामार्ग बघतोय, मला असं वाटतं इथून प्रवास करण्याचा योग्य निर्णय घेतलाय मी. वा काय ही झाडी, काय हे रस्ते, सगळं कसं छान छान. मुंबई 1166, कासारगोड 220. इथं रस्ता संपला. पोटासाठी काय हो, पण तिसरी गोळी घेऊन टाका ना तुम्ही. कुठली तेच विचारतोय. नॉरफ्लॉक्स ठीक आहे. ती एक गोळी आता हॉटेलवर थांबाल ना रात्री, तेव्हा घेऊन टाका. बर 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 ठीक आहे, घेतो. आणि बिकासूल मिळाली विप्लेक्सपोर्ट तर ती घेऊन टाका. मी तुम्हाला नाव टाकून ठेवते व्हॉट्सअपला. हो ठीक आहे, चालेल. हा चालेल. हो चलो बाय. बाय बाय. सावकाश या. ओके बाय बाय. ओके बाय बाय. कोणतं शहर आलंय माहित नाही. कोझिकोड आहे का? बहुधा कोझिकोड आहे. आता इथून मला 225 किलोमीटर बेंगलोर आहे असं गुगल मॅप सांगतंय. पण त्यासाठी मला अजून साधारण 5.5 ते 5.6 तासाचा प्रवास सांगतंय ते. याचा अर्थ असा होतो की हा महामार्ग कुठंतरी आता संपेल. कदाचित कन्नूरपासून पुढे बेंगलोरपर्यंत मला महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामांच्या त्या भागातनं प्रवास करावा लागेल असं वाटतंय. चेमनाचेरी का चेंगनाचेरी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे डाव्या हाताला, ते ओलांडलं आत्ता. आणि उजव्या बाजूला हा महामार्ग आहे, याचं काम सुरू आहे. इथं गाडी पुढं काढणं आहे, दुसऱ्या गाडीच्या पुढं काढणं देखील एक दिव्य आहे. In 500 meters, turn left. ओके, टर्न लेफ्ट. बर बर बर, टर्नतो बरं का, टर्नतो. मेलडी गाव दिसतंय. मेलडी गावच्या इथे मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि इथं मोठा ट्रॅफिक जाम लागतो. असे 3-3, 4-4 किलोमीटरचे सर्व्हिस रोड असले आहेत. याच्यात एखादा अवजड वाहन, मोठं वाहन जर आपल्या गाडीच्या समोर असेल तर मग आपल्याला हा टप्पा पार करायला बराच वेळ लागू शकतो. मुंबई 1083, मंगळुरू 190 किलोमीटर. वडाकारा शहर आहे बरं काय, वडाकारा. Turn left. ताई कुठं लेफ्ट, काय दिसतंय का तुम्हाला? काय पाँडिचेरीचा एक भाग जो केरळच्या या दिशेला आहे त्याचं नाव आहे माहे. आणि आता आपण माहे मधून प्रवास करतोय. इथं देशभरातल्या इतर राज्यांपेक्षा माहेमध्ये 10 ते 12 रुपये डिझेल पेट्रोल हे स्वस्त असतं, कारण हे केंद्रशासित प्रदेश आहे. केरळमधनं आपण जर का गाडीनं प्रवास करणार असाल तर एक लक्षात ठेवा, जर शक्य असेल आपल्याला तर माहेमध्ये गाडीची टाकी म्हणजे इंधनाची टाकी पूर्ण केल्यास बरेच पैसे आपले वाचू शकतात. सगळीकडे तुम्हाला असे बोर्ड दिसतील, पेट्रोल डिझेल माहे रेट लेस 11-12 रुपीज. थलासेरी गाव आता ओलांडले मी, डाव्या बाजूला थलासेरी गेले आणि आता कन्नूरच्या दिशेला प्रवास सुरू झाला आहे. खूप सुंदर असा हा प्रवास आहे.
कभी खुशी कभी गम म्हणता येईल असे हे रस्ते आहेत आत्ताचे. अचानक खूप छान, अचानक म्हणजे महामार्ग जेव्हा लागतो तेव्हा खूप सुंदर रस्ते ते असे, आणि जिथं डायव्हर्जन आहे, जेव्हा आपल्याला गाव भागातून जायला लागतं तिथं अत्यंत छोटे टिपिकल पारंपरिक केरळचे छोटे रस्ते, प्रचंड वाहतूक, आणि यावेळेस रस्ते ते खराब आहेत गावांमधले, त्यामुळं खूप कंटाळवाणा असा प्रवास होतो. बाकी तक्रार अशी काही नाही आपली काहीच. आणि हे म्हणजे कन्नूरचा भाग आहे. कन्नूर अजून 3 किलोमीटरवरती आहे. थावम आहे, थावमचा हा रेल्वे ओव्हरब्रिज आहे, तो ओलांडतोय. समोर तो राष्ट्रीय महामार्ग दिसतोय बघा. आता आपल्याला पुन्हा त्यावर जायचंय. Turn left onto National Highway 66. ओके मॅडम, डोंट वरी. टर्निंग टर्निंग. मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुम्ही एकटे का फिरता, कुणाला सोबत का नाही घेत. पण मी खरं सांगू का, 2 गोष्टी आहेत त्यामध्ये. एकतर आपल्याला जेव्हा वेळ असतो किंवा समोरच्याला जेव्हा वेळ असतो तेव्हा आपल्याला वेळ असेल असं नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला जेव्हा वेळ असतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीलाही वेळ असेल असं होत नाही. जेव्हा या 2 गोष्टी जुळून येतात, आपली वेळ आणि त्यांना पण असलेली वेळ, तेव्हा आम्ही मित्र एकत्र जातो आणि त्याचे व्हिडिओज पण आपण बघितलेले आहेत. जेव्हा हे शक्य होत नाही तेव्हा मी एकटा प्रवासाला निघतो, एकटा प्रवास करतो, आणि मला ते आवडतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमची काळजी मला कळते, की तुम्ही माझ्यासाठी तुम्हाला वाटत असलेली काळजी, की बाबा इतके 1000, 2000, 3000 किलोमीटरचा प्रवास एकट्यानं करू नका, दिवस असेल अमुक, म्हणजे तुमची काळजी आय रिस्पेक्ट इट. तुम्हाला जी काळजी आहे ही मला मान्य आहे. पण मला माझी बाजू फक्त मला माझी सांगायची आहे, किंवा माझीच बाजू सांगायची असं नाही. मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की मला जसं एकट्याला जायला प्रवास करायला आवडतं, तसं मला एकट्यानेच प्रवास करायला आवडतो म्हणून मी जातो असं नाही आहे. जेव्हा मित्रांना वेळ असतो तेव्हा आम्ही मित्र खूप सुंदर मोठमोठ्या ट्रिप्स आम्ही केलेल्या आहेत. जेव्हा यूट्यूब नव्हतं त्याच्या आधीपासनं आमचा हा प्रवास सुरू आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काही नाही. मी निवांत चाललोय, वाहनं जोरात जातात माझ्या शेजारनं, पण मी आपलं 80पेक्षा जास्त मला नाही आवडत म्हणजे जायला. इव्हन आता समृद्धी महामार्गावरती 120चं लिमिट आहे. फार फार तर मी 100च्या स्पीडनं जातो, म्हणजे जेव्हा 120ला मान्यता असली तरी. इथं तशीच अवस्था, इथं काहीच नाही, म्हणजे आसपास कोणी विचारायला नाही, काय नाही. पण मला माझा एक मॉडरेट स्पीड आहे 80चा. या वेगानं गाडी चालवायला किंवा या स्पीडनं गाडी चालवायला आवडते मला, अशी हायवेवरती, शहरात नाही. वाटेत आता मध्येच FM वरती कानडी गाणी लागल्यावरती लक्षात आलंय, म्हणजे मंगलोर FM लागलंय. लक्षात येते की मंगलोर शहर आता जवळ आलंय, म्हणजे आता कर्नाटक राज्याची हद्द कुठंतरी जवळपास असणार आहे. मित्रांनो, दुपारी 3 वाजता मी कासारगोडमध्ये पोचलोय. 7 वाजता मी कोचीमधनं निघालो होतो. वाटेत कोचीच्या पुढे, मला माहीत नाही एक्झॅक्ट कुठं, मला ते गावाचं नाव माहीत नाही. मी तिथं ब्रेकफास्टसाठी सकाळी थांबलो, ब्रेकफास्ट केला, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत नॉनस्टॉप प्रवास सुरू आहे माझा. अजून 1 तासाभरात मला वाटतं बेंगलोरच्या इथं मी पोचायला पाहिजे. 3 वाजेपर्यंत, नाही 4 वाजेपर्यंत. मला असं वाटतंय की आता आपण कदाचित कर्नाटक राज्यात प्रवेश करत आहोत, असा माझा अंदाज आहे. मला एक्झॅक्ट माहीत नाही, कारण इथं हिंदी भाषा दिसायला लागली. उडुपी 98 उडुपी असं वाटतंय. हे उप्पला शहर आलेलं, उप्पला.
उत्पला. भटकळ 170 आहे इथून. हे काय डावीकडं उत्पला. मुंबई 936. 3:15 वाजलेत आणि आपण उत्पला शहर जे आहे ते ओलांडत आहोत NH 66 वरती. काय जेवढं लवकर घराच्या जवळ जाता येईल तेवढं जायचं. म्हणजे उद्याचं अंतर तेवढं कमी राहतं ना ट्रॅव्हल करायला. मित्रांनो 3:30 वाजेपर्यंत पोहोचतोय म्हणजे आपण बेंगलोरमध्ये. क्या किया जाए, रोक दिया जाए या पार किया जाए. उडपीला गेलो तर काय अजून उद्याचे 60 किलोमीटर प्रवास वाचेल. धन्यवाद, थँक्यू. विजिट अगेन. आलोच, टेन्शन घेऊच नका तुम्ही, येणारच आहे मी, पुन्हा येणार. म्हणजे मी येत राहणार, पुन्हा नाही, मी येत राहणार केरळला. डोंट वरी. उडपी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड. कसं ग ते दिसतं ग ते, सुंदर ते आमच्या चंद्राअण्णाचं गाव ते उडपी टोलवेज. टोलवेवरची टोलवा टोलवी. चला टोलवेवरची टोलवा टोलवी करू आपण. थँक्यू 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 थँक्यू. मंडळी बेंगलोर आता 20 मिनिटावरती आहे. 3:15 वाजलेत, ऑलमोस्ट पोचलोच आहे मी. त्यामुळे मी आता उडपीपर्यंत जायचा निर्णय घेतला. उडपी इथून अजून 1 तास 20 मिनिटं म्हणताय. बघूया किती वेळ लागतोय ते. अन्ना का मैंगलोर क्रॉस कर रहा है मैं अभी. अन्ना का मैंगलोर. आमच्या चंद्रा अण्णाचं गाव आलं की आपलं गाव आल्यासारखं वाटायला लागलं. इतकं त्याचं ते इतके वेळा फिरलोय त्याच्या इथं, वेगळं वाटत नाही काय. तर मला एकदा तुळू भाषा शिकायला पाहिजे. जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य. ब्युटिफुल. मँगलोर पोर्ट अथॉरिटीच्या दारात असलेला भव्य झेंडा सुंदरच आहे. उडपीच्या जवळ आलोय. उडपी इथून साधारण 20 किलोमीटर वरती आहे. हे बघा मित्रांनो, उडपीचं उच्चलामधलं महालक्ष्मी मंदिराचं गोपूर दिसतोय बघा. आणि हे मंदिर आपण आपल्या ब्लॉगमध्ये कव्हर केलंय बघा मागच्या वेळेस. येस. मित्रांनो, उडपीमध्ये आता हॉटेल मीनाक्षी म्हणून एक आहे. आधी जातो तिथं आणि मग तुम्हाला पुढची Turn माहिती. right. हे श्रीकृष्ण बाप्पाचं आपलं कमान आहे उडपीच्या. ही माझ्या हॉटेलची लॉबी, ही माझी खोली आणि माझी रूम टूर. हॉटेल मीनाक्षी इन म्हणून आहे. हॉटेल मीनाक्षी इन म्हणून हे उडपीमध्ये बसस्टँडला लागूनच आहे. आणि 2500 रुपये AC रूमचं याचं टेरिफ मला लागलेलं आहे. हे असं बेड इथं, माझ्या सगळ्या बॅगा सगळं इथं ठेवलं आहे मी. आणि नीट क्लीन स्वच्छ वॉशरूम. तर मी मित्रांनो 450 किलोमीटरच्या प्रवासाला आज 10 तासपेक्षा जास्त लागलेत. खरं तर मी 3:30-4च्या सुमारास पोचलो, म्हणजे 4:45च्या सुमारास मी बेंगलोरच्या जवळ पोचलो होतो, उडपीच्या जवळ. हॉटेल शोधण्यात वेळ गेला. उडपीमधलं श्रीकृष्ण मठ जागतिक केंद्र आहे, हे महत्त्वाचं स्थान आहे. हे खूप दुनियातून जगभरातून भाविक इथं येत असतात. त्यामुळे इथं असं अचानक येऊन हॉटेल मिळणं थोडं अवघड जातं. आणि माझा प्रॉब्लेम म्हणजे मला काय होतं, राहण्यासोबतच गाडी व्यवस्थित पार्क करण्याची जागा असलेलं हॉटेल मला शोधावं लागतं. तर ते शोधण्यात थोडा वेळ गेला. शेवटी हे हॉटेल मिळालं. छान हॉटेल आहे. इथं चेक इन केलं. कोची ते पुणे या प्रवासातला हा एक थांबा आहे.
आणि उद्या सकाळी इथून मी पुण्याला जाण्यासाठी निघणार आहे. तर असा होता माझा आजचा हा दिवस. कोची ते पुणे या प्रवासात कोची ते उडुपीपर्यंत केलेला प्रवास आणि याचीही माहिती. मित्रांनो, हा प्रवास करताना ही सगळी माहिती घेताना खूप कष्ट परिश्रम घ्यावे लागतात आणि या कष्टाचं चीज तेव्हा होतं जेव्हा आपण माझ्या या व्हिडिओजना लाईक करता, शेअर करता आणि कमेंट करता या व्हिडिओजवरती. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ, मी दिलेली माहिती आवडली असेल, यापूर्वी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.